आपलं नाव दादा? माझं नाव नाना प्रधान. गाव कोणतं? गाव पनवेल गोडगाव. गोडगाव. बरोबर. काय सांगाल आज कसा काय बकासूरचा आणि छोटा सर्जाचा पैरा करण्यात आला? आज बकासूरचा छोटा सर्जाचा पैरा असा करण्यात आला की माझे दोन्ही बंधू अरुण आणि जगदीश याही तो पैरा केला होता आणि आमचा पैरा आजचा फिक्स होता पळाचा. एकंदरीत गाडी कशी पळाली, गटाला असेल किंवा सेमी फायनल? दोन्ही डोळ्याची पारणं पडण्यासारखी गाडी पळाली दोन्ही गाड्या. जी अपेक्षा तुम्ही घेऊन आला होता ती पुरी झाली आज. ती पूर्ण झाली. किती दिवसापासून बकासूरचे बाबा पैरा करायचं वेटिंग साठी? जसा पळाला लागला होता तिथून आमचं हे चालू होतं. सर्जा आता मुंबईमध्ये पण पळतो का? हो, मुंबईमध्ये. कशामध्ये? बिनजोडमध्ये? मुंबईमध्ये बिनजोडमध्ये मथुरच्या वगैरे गाड्यात पळाला. बरं. किती बिनजोड झाले आतापर्यंत? बऱ्याच झाल्या. आदत वयामध्ये ओपनच्या मैदानात भरपूर येत आहे, म्हणजे माळशिरसचं मैदान झालं, परत आजचं मैदान काय, म्हणजे एक प्रकारे रिस्क पण आहे आणि तुमचं कॉन्फिडन्स आहे तुमच्या वासरावर, काय सांगाल? काय झालं, रिस्क तर आहेच आणि शिवाय आम्हाला इतक्या वर्षाचा जो असलेला बैलगाडीचा अनुभव होता त्याच्यामुळे आम्हाला माहित होतं की जर मैदानं केली तरी नंतरच्या पळामध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही म्हणून. आतापर्यंत इथून मागं तुमच्याकडे कोणकोणती दावणीला बैल होऊन गेली दादा? आमच्याकडे पहिले नंद्या होऊन गेला, त्यानंतर पठाण, त्यानंतर आमचा मोठा सर्जा आणि आता परत हा सर्जा. दादा गट पाहिला मी, सेमी पाहिला, जबरदस्त स्पीड लागते सर्जाला, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे त्याला स्पीड जो खालना आहे ना तोच लास्ट पर्यंत स्पीड राहतो, तो कट नाही करत आणि शेवटी अजून वाढते स्पीड, म्हणजे शेवटचं मला वाटतं 50 मीटरला शेवटमध्ये तो एकदम हावरा आहे निकालाला, तो निकाल बघून पुढे पळतो. म्हणजे बिनजोडचा कुठेतरी 3 पेऱ्याच्या मैदानात फायदा होतोय 100%. ज्यावेळेस सेमी फायनलचा गाड्या सुटल्या आणि पुढे निकाल रेषेवर आल्या ते एकदम लोक सगळे असं जीव मुठीत धरून होते, कोण आता कोण? सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या सगळ्या त्या पण सुंदर पळाल्या आणि शेवटच्या काही सेकंदामध्ये पुढे निकाल घेतला. काय वाटतं? तो जो निकाल घेतला तो घेतील असं आम्हाला अपेक्षा होतीच, कारण मधून त्यांनी गाडी बरोबर कट करून कव्हर केली होती. बरोबर. स्पीड लागलं होतं. सेमीच्या आधी काही चर्चा झालेली का तुमच्या मोहिल शेटची वगैरे की बाबा कोणत्या खांदी झोपावं वगैरे? तशी माझ्या भावांची चर्चा झाली होती, कारण नियोजन तेच सगळे करतात, त्यामुळे त्यांची चर्चा झाली. काय निर्णय वगैरे काय झाला तुमच्या? कसं निर्णय तसा काय झाला होता की जसा ज्याच्या खांद्यात त्या खांदी पळवायचा. बरं. म्हणजे कोणताही बदल करायला नको? नाही करायचं. दादा 3 फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच सर्जा आज पळाला का? नाही, 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये तो पहिले पण पळाला होता. कोणत्या मैदानात पळाला होता? आता मागं माळशिरसला पळाला होता, पण त्यानंतर थोड्या पायऱ्याच्या ह्याच्यामुळे तो आम्ही मार खाल्ला होता. त्यानंतर आता परत पळाला. आजचं जे मैदान सुरू आहे हे मैदान पाहिल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? मैदान आधी सुंदर आहे, नियोजन चांगलं आहे. सेमी पण आता उजेडातच होईल, फायनल उजेडात होईल, सेमी पण लवकर झाली, त्याच्यामुळं आनंद वाटला मैदानाचा. बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती ही मुलाखत घ्यायची, कारण आम्हाला पण फोन येऊन गेले की सर्जा एक्झॅक्टली कोण आहे, कुठला बैल आहे, हे प्रेक्षकांना काय सांगाल? म्हणजे आज प्रेम मिळते एवढं, काय सांगाल त्याबद्दल? सर्जाबद्दल प्रेम मिळतं म्हणजे आम्ही सर्वजण सर्वसामान्य, म्हणजे मालक असा कोण बैलाचा इथं ठरत नाही. बरोबर. जो आमच्या ग्रुपमध्ये आहे तो आमच्या बैलाचा मालक आहे. बरोबर. जो त्याला पण डिसिजन घेण्याचे अधिकार आहेत, त्याच्यामुळे आज जो आमचा 50-60 जणांचा ग्रुप आहे तो आजपर्यंत टिकून राहिला. काय नाव आहे आपल्या दादा ग्रुपला? आमच्या सर्जा ग्रुप. आमचा सर्जा ग्रुप. एकविरा प्रसन्न सर्जा ग्रुप. एकविरा प्रसन्न सर्जा ग्रुप. इथून पाठीमागे अजून एक सर्जा होता तुमच्या? हो, मोठा सर्जा होता. त्याच्याविषयी काय सांगाल? त्यांनी कोणकोणती मैदानं मारली होती? त्यांनी अति मैदानं गाजवली, पण त्यांनी जास्ती बिनजोड गाजवली. पण ते बंदीचा काळ होता, त्याच्यामुळं युट्यूब वगैरे नसल्या कारणामुळे ते चर्चेला नव्हतं. आता युट्यूब मुळे बरीचशी बैल उजेडात यायला. आता दादा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी होत असते, त्यामुळे तुम्ही वरती घाटावरती इकडे 3 फेऱ्याच्या मैदानाला येता, तिथे आल्यानंतर एक वेगळाच अनुभव किंवा आनंद मिळते का? कारण कसं आहे, आता उन्हाळ्यामध्ये तिकडे आम्हाला सवय आहे मैदानांची आणि मग तो कुठेतरी गॅप इथं भरून निघतो आणि एन्जॉय करताय. तरी दादा सर्जेची आतापर्यंत बिनजोड कोणत्या झालेत असे महत्वाचे बिनजोड वगैरे? आता तुम्ही म्हणाला मथुरच्या गायात पण पडलाय. मथुरच्या गायात पडला. आता कसं आहे माहितीये का, सगळ्यात नंदी पळणारे आहेत, आपण कोणाला मारला किंवा कोणाचं केलं त्याचं नाव घेणं योग्य वाटत नाही, कारण आपल्याला क्षेत्र पुढे अजून चालवायचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे सगळे मोठे बिनजोड केले त्यांनी, बारीक असा एक पण नाही केला. आणि दादा आता आजचे जे चालक होते त्यांच्याविषयी काय सांगाल? कशी गाडी चालवली? आधी सुंदर गाडी चालकली. सर्जाचे काय जे गुण होते ते सकाळी फक्त त्यांना सांगितले होते आमच्या माणसांनी, त्या हिशोबाप्रमाणे ती गाडी हाकलली, त्या पद्धतीने चालवली. दादांकडे येऊ प्रेक्षकांना. आनंद पाटील, काय सांगाल आजच्या गाडीच्या विषयी, पायऱ्याच्या विषयी काय सांगाल? पायऱ्याच्या विषयी आम्ही पायरा अगोदरच केलेला होता आणि गाडी चांगली पळाली
सगळ्यांना आम्हाला आनंद झाला. दादांनी सांगितलं बरंचसं नियोजन तुम्हीच करता सगळं. नाही आहेत दुसरी पोट आमची कशा पद्धतीने नियोजन असतं काय? नियोजन आमचं एक हप्ता अगोदरच नियोजन असतं पहिल्याचं दादा प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की बकासूर सोबत एकदा तरी पळावं 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. काय सांगाल त्याबद्दल? बकासूरच्या आम्ही मागच्या हप्त्यानंच पैरा केलेला बकासूरचा. बरं. ते आम्ही ओपन नव्हतं केलेलं, अड्ड्यात आल्यावर ओपन झालं. सकाळी पहिल्यांदा गटाला गाडी पळाली त्यावेळेस चर्चा होती की हे आदत कुणाचं आहे. संपूर्ण मैदानात बघतोय आम्ही पण प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि हे आदत कुणाचं आहे म्हणून अशी चर्चा होती. तर काय आसपासचं प्रेक्षक असेल किंवा इतर गावावरून जे बघायला प्रेक्षक आले ते विचारते का कुठला बैल आहे कुणाचा बैल आहे असं काही चर्चा विचारपूस? चर्चा चालू होती, भरपूर अड्ड्यात चर्चा होती, युट्यूबला चालू होती. आता पावत्या तिथं लॉट करीत होत्या मला बी चर्चा चालली होती का घोटचं एक युट्यूबवाल्याने टाकलेलं का घोटचं सर्जा पळेल, काही बोलताना हा पळेल असं नावा घेत होती. कालपासून चर्चा सुरूच होती पायरा कोणाचा एक्झॅक्टली. लॉस उठले ना चिट्यांचं तिथून चर्चा चालू होत होती. आज फायनलचं गुलाल घेतलं, आजच्या विजयाचं श्रेय कुणाला द्याल? आज म्हणजे संपूर्ण ग्रुपचं श्रेय आहे तुमचे, काय सांगाल त्याबद्दल? संपूर्ण बोलला तर मला आज फुल आनंद आहे. आनंद आहे. आज जो गुलाल आहे ना त्याच्याविषयी काय सांगाल? गुलालाच्या विषयी श्रेय म्हणजे हा गुलालाचं श्रेय कुणाला द्याल तुम्ही? सर्वांची आमची पोरांची मेहनत आहे, सर्वांनाच गुलाल देणार. मोहिल शेठ विषयी त्यांच्या मामांविषयी काय सांगाल? त्यांना तर सांगणारच का आनंद झाला आम्हाला. मग आणि आजचे जॉकी जे होते त्यांच्याविषयी काय सांगाल? जॉकी तर त्यांचा एक नंबरच जॉकी आहे. परत आम्हाला गोटकरांचा सर्जा आगामी 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पुन्हा आता पळताना दिसेल. हा दिसेल 100% दिसेल 3 फेऱ्याला. आता 3 फेऱ्याला 15 ऑगस्टच्या नंतरच तुम्हाला 3 फेऱ्याला दिसेल. दादा आपला सर्जा आत्ता आदत आहे, तरी किती दिवसानंतर त्याला बाहेर काढताय आणि कशा पद्धतीने काळजी आता तो घेताय? आदात म्हणजे तो 2 दाती झाला जून मध्ये. आमच्याकडे होता तेव्हा तो आदात होता, त्यानंतर तो 2 दाती झाला, त्यानंतर आम्ही त्याला महिन्यानी बाहेर काढला. बरं. त्याचा प्रवास कसा राहिलाय म्हणजे कुठून घेतलेला त्याला, कशी खरेदी झाली? दर्जाई मधून घेतला. म्हणजे घरच्या दावणीचं तुमच्या आवडीच्या बैलाची पैदास म्हटल्यावर त्याचे कुठेतरी गुण दिसतात का मोठ्या सारखे? हो दिसतात. जशी मोठ्या सर्जाला गाडी सण होत नव्हती अंगावरती तशी त्याला पण होत नाही. भवितव्यामध्ये हिंद केसरी आपला बैल व्हावा असं बैलगाडी मालकांची इच्छा असते. काय तुमचं काय? 100% माझी इच्छा आहे. इच्छा आहे 100%. आणि ही जोडी करेल अशी आशा करतो म्हणावं लागेल बकासूर आणि आपला घोटचा सर्जा. दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.